नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनामार्फत धानाच्या बोनसचा जी आर काढण्यात आला, अतिवृष्टी अनुदानाचा जी आर काढण्यात आला, उर्वरित पीक विम्याचा जी आर काढण्यात आला. प्रत्येक जी आर राज्य शासनामार्फत वेळोवेळी काढले जात आहेत. ही एक महत्त्वाची गोष्ट राज्य शासनामार्फत घडत आहे. तर काही शेतकरी म्हणतील फक्त जी आरच काढले जात आहेत, परंतु पैसे कधी येणार? तर पैसे येणारच आहेत. राज्य शासन जी आर काढतं याचा अर्थ पैसे मंजूर करूनच काढत असतं. त्यामुळे आज एक अपडेट शेतकऱ्यांपर्यंत ही द्यायची होती की चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, राज्य शासनानं आज एक असा जी आर काढला आहे. तो फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या पिरियडमध्ये जो तो अवकाळी पाऊस असो, गारपीट असो किंवा अतिवृष्टीने जर नुकसान झालं असेल त्या उन्हाळी पिरियडमध्ये, फळबागा असो, परत कांदा पीक असो, ऊसाचं पीक असो, ज्या ज्या पिकांचं नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानीचे पंचनामे झाले होते. अखेर ते पंचनामे आता मंजूर झाले आहेत. कारण राज्य शासनानं 337 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. त्यामुळं आता 337 कोटी रुपये मंजूर केल्यामुळं ज्या शेतकऱ्याचे पंचनामे झालेले होते नुकसानीचे, त्या शेतकऱ्यांना आता पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या पिरियडमध्ये गारपीट, अवकाळी पाऊस, अतिवृष्टीने फळपीक असो, रब्बी पीक असो, या सर्व पिकांचं नुकसान झालेलं होतं. रब्बी पिकं हरभरा असो, गहू असो, ज्वारी असो अथवा जे बी कोणची पिकं त्या पिरियडमध्ये रब्बीची होती, त्या सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले होते आणि ते पंचनामे आता धरले जाणार असून त्यांना 337 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आणि ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा क्लेम केला होता त्या शेतकऱ्यांनाही पीक विमा मंजूर झाला आहे. त्याचबरोबर आता त्यांना अनुदानही मंजूर झालं आहे. कारण मे 2025च्या 15 तारखेपासून जो पाऊस सुरू झालेला होता, मान्सूनपूर्व अवकाळी, त्या पिरियडमध्ये खूप शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं. फळबागा असो, कांदा पीक, सर्वात महत्त्वाचं पीक म्हणजे कांदा. कांदा पिकाचा भयंकर नुकसान झाल्यामुळं राज्य शासनानं तात्काळ पंचनाम्याचे आदेश दिलेले होते आणि ते पंचनामे करून राज्य शासनामार्फत सुपूर्द करण्यात आले आणि ते सुपूर्द केल्यानंतर अखेर आज राज्य शासनानं त्याबाबत जी आर काढला असून 337 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आता हे 337 कोटी ही पूर्ण ज्या ज्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील नुकसान झालेलं होतं त्या सर्वांसाठी आहेत. आता प्रत्येक जिल्ह्याचे मोजकेच शेतकरी आहेत यात मान्य आहे, पण ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले होते नुकसानीचे, त्या शेतकऱ्यांना आता नुकसान भरपाई मिळणार आहे. कारण 2025 मेमध्ये इतका पाऊस झाला. परत फेब्रुवारी असो, मार्च असो, एप्रिल असो, या पिरियडमध्ये काही शेतकऱ्यांच्या ज्वारी, हरभरा, कांदा, सर्वात मोठं महत्त्वाचं पीक कांदा, या शेतकऱ्यांचं भयंकर नुकसान झालेलं होतं आणि त्या नुकसानीचे पैसे आता राज्य शासनामार्फत वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचा जी आर आज राज्य शासनानं काढलेला असून 337 कोटी रुपये राज्य शासनामार्फत मंजूर करण्यात आले आहेत. आता कोणते शेतकरी आज सापडतील? जे शेतकरी फेब्रुवारी 2025मध्ये अतिवृष्टी, अवकाळी व गारपीट या 2-3 पिरियडमध्ये, फेब्रुवारी असेल, मार्च असेल, एप्रिल असेल, मेमध्ये प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असेल की पंचनाम्याचे आदेश राज्य शासनाने दिलेले होते. ते पंचनाम्याचा रिपोर्ट राज्य शासनामार्फत सरकारला पाठवण्यात आलेला होता. त्यामुळे आता ज्याच्यामध्ये कोणचे पात्र शेतकरी आहेत, ज्याचं नुकसान झालेलं होतं, त्याच शेतकऱ्यांना आता हे नुकसान भरपाई मिळणार आहे. कारण प्रत्येक जी आर राज्य शासनामार्फत निघत होता, परंतु मेमध्ये जो पाऊस पडलेला होता त्या नुकसानीचा जी आर राज्य शासनामार्फत निघालेला नव्हता पावसाळ्या अधिवेशनामध्ये. आणि असं करून हे मागं ढकलतात की काय, अशी परिस्थिती वाटत असतानाच अखेर राज्य शासनानं त्यासाठी 337 कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता राज्य शासनाने हे मंजूर केलेला जी आर आज निघालेला आहे. तात्काळ पुढील काही दिवसामध्ये तो निधी वर्ग करण्यात येईल प्रत्येक जिल्हावाईजप्रमाणे आणि नंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल. हीच एक अपडेट शेतकऱ्यांना द्यायची होती की फेब्रुवारी 2025 ते मे 2025 या पिरियडमध्ये जो अवकाळी पाऊस, गारपीट आणि अतिवृष्टीने ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं आणि पंचनामे झाले होते, त्या शेतकऱ्यांना 337 कोटी रुपये राज्य शासनानं मंजूर केले आहेत. पुढील काही दिवसामध्ये त्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी वर्ग करण्यात येईल. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.